आमच्या सगळ्या गावांचे आमच्या शेकटाचे शिंगो पाऱ्याला यायचे. पाऱ्याचे आणि वर्षी त्यांना घाण व्हायचे त्यांच्या दाराजवळ. जे का नेमकी चुलीने आग बी जळली आणि आत्या बी आली विक्रांची. वहिनी त्या कोलमध्ये कांजी बनवते. आता मी रोटी खाऊनच चालले. रोटीने धान केलंय. आज नेहमी आमच्या खल्ल्या राहिलोय. खल्ला म्हणजे मावऱ्या सुक्याची जागा. उद्या का मस्तपैकी ताजं कोलिम सुकिलोय. त्याचा आज मी कांजी करणार आहे. आणि कांजी कसा साधासुद्धा नाही काय, त्यानं वांगे, बटाटा, टमाटा, शेकटाचे शिंगो आणि आपला खोबरा ते घालणार आहे. खोबऱ्याचं वाटण. चला तर खल्याशी डायरेक्ट मी आमच्या घरा आलोय. तुम्ही सकाळची देखील शिव आमच्या लोकांची किती धांदल असते ती. पाटकी वाताना, पाटकी डिवरीताना घालताना, परत सात घालताना, सात फोडताना किती धांदल असते देखील शिव. कसे आमचे बायको उन्हान करापताना ते किती ऊन लागते ते. आम्हाला ऊन लागते नाही तरी आम्ही जिद्दीने काम करतो. उन्हान जातोय, सावलीन नाही जात. म्हणजे सावलीन जातोय पण काम आटापल्यावर जातोय सावलीन. आणि आमची किती म्हणजे आमच्या बायकोंची, आमच्या बापांची किती मेहनत आहे याच्या माघारी ते देखताव तुम्ही. आणि खाल्यावर साथ करून आम्ही आमचं पोट भरतो. हे जे आमच्या अंगले भेटते नाही, बोंबील, करंदी, सुके सोडे, जवला, हे 4 गोष्टी आहेत ना, ते आपल्या अलिबागच्या आहेत. जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर nalinikako.com वरती जा आणि ऑर्डर करा. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यांना आधी जवलं फुलून घ्या. म्हणजे यांची घाण करायची, साफ करायची आणि धवणी घ्यायचा आणि मग कांजी करायचा. आता कोलिम साफ करून झालो आहे. आता आपण कांदे, टमाटी, बटाटी, शेकटा शिंगो, वांगी आणि आंबो कापून घेऊया. मला जाम दिवसांनी तू गावात शूट करतेस, तुला कसं वाटतंय? मला आता बरं वाटते आया. आमच्या घर राहिली नाही. आमच्या म्हणजे काय माझं घर नाही? तुझा पण रे, म्हणजे आपल्या घरात. आता रोज जायच्या वेळेस कोलिंबलाच करत असतेस ना शूट? आता हो, सगळे लोक तिकडे भेटायला येतात त्यामुळे तिकडेच करायला लागते शूट. सगळी लोक कशी मला तायात भेटायला येतात नाही, मग मी चांगली शूट करतो आपण. चांगली कसा दूर पडते त्याने यायला. जे शेकटा शिंगो का टाकायची माहिती आहे, मस्तपैकी चव येते. आणि अजून सगळ्यात टाकायचा, वांगे, बटाटा, शेकटा शिंगो. आणि यो जर आंबो टाकलं नाही तर त्याच्यापेक्षा चव येते. या शेकटाच्या शिंगाचं विशेष म्हणजे काय माहिती आहे, या आरोग्यासाठी चोखट हातीन. आणि आमचे 2 गावान शेकोट होते आमच्या घराजवळ, जुन्या घराजवळ. ते माव्याचे बोलताना माव्याचे शिंगो ते होते. आणि आवडी मस्त लागायची भाजी नाही, जाम मस्त. आमच्या सगळ्या गावांचे आमच्या शेकटाचे शिंगो पाऱ्याला यायचे. पाऱ्याचे आणि वर्षी त्यांना घाण व्हायचे त्यांच्या दाराजवळ. म्हणजे आमच्या दाराजवळ नव्हता नाही म्हणून. या शेकटा शिंगाचं खरं वापर मी करण्यासाठी केलं माहिती आहे. माझं बारको पोर जो तुम्ही व्हिडिओमध्ये देखताव नाही, तो त्याला मारायला याचा वापर केला मी. कोणालाच आटोपलं नाही आणि कानानेच सरळ झालं नाही. या शेकटाच्या शिंगाने मी त्याला सरळ केलो. ए जेवण बनव मस्त मस्त. आम्हाला दे के दोघांना देखत ठेव तोंडाला आम्हाला. मम्मी आता आपल्याला रॉकेल भेटे नाही का? कसं काय रॉकेल भेटत नाही, बंदूच झाले शप रॉकेल. पहिला भेटायचं नाही? पहिला भेटायचं, जाम भेटायचं पहिला. मग आता नाही भेटत, त्याला काय करणार? का नाही भेटत? काय कोण जाते द्यायला? काय काय लोकांना भेटते, काय काय लोकांना नाही भेटते. आता बंद केला रॉकेल. तुझी ते वट आहे आवरी, तुला ते भेटायला पाहिजे नाही. वट कंची हिने काय कंच. आता जवलं धवणी घेत आहे. हां, कोळी माही नाही तो 3-4दा पाण्याशी धवणी घ्या. म्हणजे कसं आपल्या जमिनीवर सुकते नाही, माती बिती असते नाही, म्हणून धवणी घ्यायचो शाप. जे का नेमकी चुलीने आग बी जळली आणि आत्या बी आली विक्रांची. तुला काय वाटतं आमच्या टाकलं बी आहे?
आगलावा कोण आहे माहिती असेल तुम्हाला नाही? आत्या ना आगलावी यो हाय आगलावा एक नंबरचो. ही विक्रांची आत्या आहे लास्ट नंबर. आणि दोघी जणी हातीन अजून हिच्यापेक्षा मोठे हातीन. आणि अजून विक्रांचे 3 काका पण हातीन, 2 काके हातीन. मी माहितीच आहे तुम्हाला. या विक्रांची आत्या आहे नाही ती आमच्या पाचपाड्यांचे खंडराव पाडा म्हणून गाव आहे तयार दिली. आणि ती सारखी सारखी मावरा इकत असते. सुक्का मावरा, वाला मावरा, पोयनारच्या बाजारात कायम असते. दर बाजारात पोयनार असते. परत आमच्या चिवल नाक्यावर सुका मावरा इकत असते कायम. आणि आमच्या घरात कमी येते कारण तिला कसा सुका मावरा इकायला जायचं असते नाही मगून. आणि विक्रांचे पप्पा नुसते बोलत असतात घरा नाही आहे घरा नाही आहे. आणि दुसरी आत्या आहे नाही आग्रावाली तिथे काही विचारत नको. ती जाम घाईची आहे बघा. ती आमच्या घरात कवा येते कवा येईल कवा जरा समजे पण नाही. माझे नाव हौसा. माझं नाव अर्चना पाटील. चिवल नागरी केला जात आहे. मला 12वीला 55%. कोयनारचा बाजार करताय, गुरुवारचा बाजार करताय मला पोहायला आवडतं. आणि वली मच्छी काय ते आरची सारखी बोललीस रो. मराठी आहे. माझं नाव आरची. मला 12वीला 10%. मला पवायला आवडते आणि मी बुलेट बी चालवते. फेवरेट आत्या म्हणजे कारण विक्रांत झालो नाही तेव्हा हिनेच सांभाळलं त्याला. हिने म्हणजे मीनी पण सांभाळलो पण हिच्या लाडाचं जास्ती. ही सगळ्यांकडे काय पाहिजे त्या घेऊन जायची. परत थायलंड मध्ये बारको असताना टायला म्हणजे मोठं झालं नाही तरी टायलानच यायला माड्याची विक्रांतला. कारण विक्रांतला कसा मोठं झालं तरी टायलान मडल्याशिवाय झिमणीत नशी आहे म्हणून टायलान माड्याची त्याला. वहिनी आता कोलमध्ये कांजी बनवते. आता मी रोटी खाऊनच चालले. रुटीनने धान केलंय. आता चूल पेटली. आता गडई ठेवताय. आता नेहमी खोबरा, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण याचं वाटण करून घेते. आता हलत टाकताय. चला आता कांदा टोमॅटो शिजलाय. आता यान भिजलेलं कोलिंब टाकूया. चला याच्यामध्ये आता आपण टाकूया आपला घरगुती आगरीवाली मसाला. तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडे आता 1 नाही 9 प्रकारचे मसाले आहेत. आणि ते मसाले मागवण्यासाठी आपल्या वेबसाईटवरती नक्की ऑर्डर करा. ते पण तुमच्या घरपोच. आता यानं वांगी, बटाटे आणि शेकटा शेंगो टाकताय. बटाटा शिजला नाही का आंबा आणि वाटलेला खोबरा टाकायचा. आता झाकण ठेवताय म्हणजे कसा बटाटा शेकटा शेंगो घाईने शिजते नाही. तर आता वाटण टाकताय, मीठ टाकताय आणि एक उकळ घेतलं का झायला कांजी. चला आता कांजी अशा प्रकारे तयार आहे आपला. आता धान घेताय, कांजी घेताय आणि मस्तपैकी गरम गरम जेवताय. चला आता कांजी मस्तपैकी गरम गरम झाला आहे. हे असाच कांजी आहे नाही ते आम्ही खाल्यावर बनवायचो कांजी. खाल्यावर म्हणजे आमच्या पहिल्यावर जायचो आम्ही. खाल्यावर जायचो. खाल्यावर ताजं ताजं कुली मायलो तर पहिला कांजी करायचा आणि सात झाली का मग जायचा. त्यांना आता वाकटे नाही दाख्याला. त्यात आम्ही आग पिटलेले असले नाही का वाकटे भेटतात आमच्या साथान. ते पण मस्तपैकी गरमचे गरम भुजियाचे आणि खायचे. सगळे एकत्र बसून आम्ही खायचो. आम्ही खाल्यावरची बायको ती देईल 4 वाकटे. ती बोलेल माझे पण भुजगो 4 वाकटे. ती बोलेल माझे पण भुजगो 4 वाकटे. मग आम्ही सगळे असे आग पेट्याचं आणि वाकटे भुजून खायचो मस्तपैकी. आणि आवरीत चव यायची नाही. अशाचे काले काले मशी भरले असायचे पण आवरीत चव यायची नाही. जाम भारी. चला मंडळी रेसिपी कशी वाटली ती सांगा. आणि तुम्हाला दुसरी व्हिडिओ कसली पाहिजे ती कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.